सर्वांना माझा नमस्कार. लॉकडाऊनच्या माध्यमानं अनेक व्यवसायावर परिणाम झालेले आहेत. होऊ द्या, ते व्यवसाय आज ना उद्याच्याला व्यवस्थित होतील, त्यातून मार्ग निघेल. पण शैक्षणिक दृष्टिकोनातून एक खरंच चिंतन करण्याची बाब आहे. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 4थी-5वीला असणारा विद्यार्थी आता सध्या 8वी-9वीला शिकतोय. पण वास्तविकता अशी आहे की त्या शाळा आणि ट्युशनच्या माध्यमानं आमच्या लक्षात आलं की अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचन करता येत नाही, लिखाण करता येत नाही. त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनानं किंवा प्रशासकीय स्तरावर शिक्षणाधिकाऱ्यांनी वगैरे काय काय उपक्रम राबवले बरे. काही देणं घेणं राहिलं नाही आजकाल ह्या प्रशासनालासुद्धा आणि या शासनकर्त्यालासुद्धा. हे तुम्हा पालकांच्या लक्षात येणं अत्यंत आवश्यक आहे. शाळा प्लस घरचा अभ्यास आणि त्याच्यानंतर जर गरज वाटलीच तर ट्युशन, या तिन्हीच्या माध्यमाने विद्यार्थ्याचा परिपूर्ण विकास होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सध्या जे 10वीची विद्यार्थी परीक्षा देत आहेत ते त्यावेळेस एक साधारणतः 7वीच्या वर्गामध्ये होते. तर बिकट परिस्थिती आहे. रिझल्ट यावर्षी खूप कमी प्रमाणामध्ये लागणार आहे. कारण आमचा अद्यापर्यंतचा 17 वर्षाचा अनुभव असा सांगतो की प्रत्येक विद्यार्थी हा संस्कृत विषयामध्ये आउटॉपर्यंत मार्क्स मिळवत होता. पण यावर्षी बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवायला लागलेत. आणि शालेय स्तरावर त्याच्यानंतर शिक्षणाधिकारी साहेबांनीसुद्धा मनावर घेऊन आपल्या AC रूममधून बाहेर पडून जरा थोडंसं शाळांना गाठीभेटी देणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्यासुद्धा काही अपेक्षा आहेत आपल्याकडनं, त्याही आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. राहिला प्रश्न आमच्या बिनकामाचे जे काही फक्त नावाला असतात ना, हे कृषी मंत्री, शिक्षण मंत्री, पालकमंत्री वगैरे, काही देणं घेणं नसतं त्यांना. अहो, त्यांचे पद दिले म्हटल्यानंतर त्यांच्याकडे काही कर्तव्य असतात, ते पार पाडणं आवश्यक असतात. उगं जनता गप्प आहे, शांत आहे म्हणून काही उपयोग नाही. आणि विनाकारण त्या विधिमंडळामध्ये पवित्र स्थान म्हटलं जातं, त्या विधिमंडळामध्ये आलतू-फालतू गोष्टीवर विनाकारण चर्चा करतात. अहो, आम्ही जनतेने दिलेल्या टॅक्सच्या माध्यमानं ते विनाकारणचं ते त्या ठिकाणी वेस्टेज घालवतात. कुठली तरी चर्चा काहीतरी कामाची व्हायला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भातला प्रश्न आहे, आणखी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याच्यातून मार्ग काढणं आवश्यक आहे. माझी पुनश्च एकदा सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांनासुद्धा विनंती, खूप अभ्यास करा. क्रमांक 1 वर्गात येण्याचा प्रयत्न करा. आपल्या शाळेच्या, आपल्या ट्युशनच्या आणि ट्युशनच्या गुरुजन वर्गाचं आणि त्याचबरोबर आपल्या आईवडिलांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अद्यापर्यंत आमच्या हातून शिकलेले विद्यार्थी आज 1.5 2 लाख रुपये प्रति महिना कमवत आहेत. अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा. डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत. पण त्या काळाची परिस्थिती वेगळी होती. सध्या थोडी बिकट परिस्थिती आहे, पण यातूनही आपणाला हार स्वीकारायची नाही आहे. त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आणि पुढं आपल्या सर्वांना जायचं आहे. धन्यवाद. तरी